गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू माय ब्लॉग. आज सकाळची सुरुवात खूप शांत आणि सुंदर सुरू झाली. त्यानंतरनं चहा घेतला आणि त्यासोबत बिस्किट. त्यानंतर घरातली कामं सुरू केली. कपडे धुवून सुकायला घातले, बेडशीट बदलून फ्रेश बेडशीट लावल्या आणि क्लीन वाटायला लागलं. काम झाल्यावर फ्रेश झाले आणि रोजप्रमाणे तुळशीला पाणी घातलं. देवपूजा केली. मन अगदी शांत झालं आणि मग आली माझी फेवरेट पार्ट, ते म्हणजे पोहे बनवले. गरमागरम पोहे आणि चहा खरंच भन्नाट कॉम्बिनेशन होतं. सगळ्यांनी मिळून आरामात नाश्ता केला आणि अचानक बाहेर जायचा प्लॅन झाला. आज मॉलला फिरायला जायचं होतं म्हणून पटकन आवरायला घेतलं. थोडं रेडी झालो आणि मग ऑटोमध्ये बसून गप्पा मारत मॉलकडे निघालो. मॉलला पोहोचलो तर समोरच इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं जलपरीचं. तिथे श्रेयाचे 2-3 फोटोज काढले. मग एक्सलेटरवरून वर गेलो, थोडे गेम्स खेळलो. खूप मजा आली, स्पेशली श्रेयाला. नंतर थोडं झुडिओमध्ये शॉपिंग केलं. फक्त फिरायला गेलो होतो, पण शॉपिंग केल्याशिवाय परत येणं होतच नाही. थोडं खाल्लं, थोडं मॉलमध्ये इकडे तिकडे फिरलो. खूप एन्जॉय केला आजचा दिवस. श्रेया म्हणजे माझ्या मुलीने आज खूप एन्जॉय केलं. तिचं एक्साइटमेंट पाहून खूप छान वाटलं. मग घरी आलो. घरी आल्यावर कळलं की लाईट गेली होती. त्यात लिफ्ट पण बंद होती. मग काय, 4th फ्लोअरपर्यंत चालत जावं लागलं. खरंच खूप दमलो होतो आज, पण इतका दिवस छान गेला की सगळी टायर्डनेस निघून गेली. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.